नमस्कार मित्रांनो, फलटणमधील एक भयंकर कहाणी या कथेचा हा भाग 3 आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी बघावेत. ह्या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 3ऱ्या भागाला आता सुरुवात करू. मग डॉक्टर, करा ना उपचार, तुम्ही थांबला का आहात? अनुराधा रडत म्हणाली. मॅडम, ते उपचार मी करू शकत नाही, कारण ते उपचार करण्यासाठी लागणारं ज्ञान माझ्याकडे नाही. पण एक आहे, आज ज्यांच्यामुळे मी जिवंत आहे तेच गृहस्थ यावर उपचार करू शकतील. आज त्यांनी दिलेली ही माळ माझ्या गळ्यात नसती तर नेत्राने माझा गळा दाबून मला मारून टाकलं असतं, कारण तिचा प्रतिकार मी करू शकलो नसतो. अर्थात हे सर्व नेत्रा करत नाहीये, तिच्यातील ती भयंकर काळी शक्ती हे सर्व करतीये. नेत्रा फक्त निमित्त मात्र आहे. विनोद त्याच्या गळ्यातील माळ दाखवत म्हणाला. पाहिलं, मी बोललो होतो कोणाच्या पण नादी लागू नकोस, पण तू माझं नाही ऐकलंस. आता हा मुलगा कोणीतरी बाबा वगैरे घेऊन येणार, जो आपल्या भावनांशी आपल्या श्रद्धेबरोबर खेळणार, आणि मग हा आणि याचा येणारा तो बाबा पैसे घेऊन जाणार आणि कदाचित तिकडे आपली मुलगी जीवानिशी जाणार. ते काही नाही, मी आजच परदेशी डॉक्टरांशी बोलून घेतो. आणि हो डॉक्टर साहेब, तुम्ही आता गेलात तरी चालेल, आम्ही आमचं पाहू काय करायचं ते, काशीनाथ रागात बोलले आणि ते तिथून निघून गेले. हे पहा मॅडम, मी पुन्हा सांगतो, जर नेत्राला ठीक करायचं असेल तर एकच माणूस आपली मदत करू शकेल, आणि ते म्हणजे सच्चिदानंद. आणि ते मदत करायला नाही म्हणणार नाहीत. पण आता हे सर्व तुमच्यावर आहे. मी इथून आता निघतोय. तुम्हाला जेव्हा वाटेल की त्यांची मदत तुम्हाला हवी आहे तेव्हा तुम्ही मला कॉल करा, मी त्यांची भेट घालून देईन. इतके बोलून विनोद तिकडून शेजारच्या बेडरूममध्ये गेला आणि त्याने आपलं सर्व सामान आवरायला सुरुवात केली. इकडे अनुराधा विचार करत होती आणि तिला विचार करताना पाहून राधाक्का म्हणाली, ताईसाहेब, मी काय म्हणते ते बाबाचं राहू द्या. मालक आता परदेशी डॉक्टरांना घेऊन येत आहेत ना, त्यांना करू दे त्यांचं काम. ते बाबा वगैरे लई वाईट असतात. उगीच पैसे जायचे आणि काम पण नाही होणार. आणि त्यात नेत्राचं जर काही बरे वाईट झालं तर साहेब सर्व खापर तुमच्यावरच फोडतील. इतके बोलून राधाक्का तिच्या कामाला गेली. काय करू काहीच समजत नाहीये. विनोद म्हणतो तसं तिला खरंच पछाडलंय की हा कोणता आजार आहे. पण जर का हा कुठला मानसिक आजार असेल तर मग त्याचं निदान का होऊ शकत नाहीये. आणि तिचं ते वेगळ्या आवाजात बोलणं, ते भयंकर हसणं, मांजराचं कच्चं मांस खाणं, आणि मुख्य म्हणजे स्वतःचं शरीर जमिनीपासून वर हवेत उचलणं, हे सर्व काय आहे? अनुराधाच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं, जे थांबण्याचं नाव घेत नव्हतं. इतक्यात विनोद सर्व आवरून बाहेर आला. चला मॅडम, येतो मी, काही लागलं तर कळवा. विनोदच्या या आवाजाने अनुराधाची तंद्री भंग पावली. डॉक्टर, तुमची फी? अनुराधाने संकोचून विचारलं. अहो मॅडम, कामच झालं नाही तर फी कसली? चला येतो मी. इतके बोलून विनोद पुढे निघून गेला आणि अनुराधा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तशीच उभी राहिली. विनोदने गाडीचा दरवाजा उघडला आणि बॅग आत ठेवून त्याने गाडी सुरू केली. इतक्यात आतून आवाज देत अनुराधा बाहेर आली. डॉक्टर विनोद, थांबा जरा. अनुराधाचा आवाज ऐकून विनोदने गाडी बंद केली आणि तो पुन्हा गाडीच्या बाहेर आला. काय झालं मॅडम, अशा अचानक पळत का आलात? विनोदने विचारलं. मी सुद्धा येते तुमच्यासोबत. आपण आजच सच्चिदानंद यांना भेटू. आज भेटतील ना ते आपल्याला? अनुराधाने विचारलं. हो नक्कीच, त्यांचं दार सर्वांसाठीच नेहमी उघडं असतं. बसा तुम्ही. इतके बोलून विनोद पुन्हा गाडीत बसला. त्याच्या मागोमाग अनुराधा सुद्धा गाडीत बसली. विनोदने गाडी सुरू केली आणि ते निघाले. अनुराधा पूर्ण प्रवासात शांत होती.
साधारण रात्री 8च्या सुमारास त्यांनी मुंबईमध्ये प्रवेश केला. इकडे काशीनाथ यांनी अनुराधाला खूप वेळा कॉल करायचा प्रयत्न केला, पण तिने त्यांचा एकही कॉल घेतला नाही. तिने घरी कॉल करून राधाक्काकडे काशीनाथ यांच्यासाठी निरोप ठेवला होता की ती मुंबईला जातीये आणि ती सच्चिदानंद यांची भेट घेण्यासाठी जातीये, आणि तो निरोप काशीनाथ यांना मिळाला होता. आणि म्हणूनच काशीनाथ यांच्या रागाचा पारा चढला होता आणि म्हणूनच ते अनुराधाला सतत कॉल करत होते. काहीच वेळात विनोदची गाडी एका बंगल्याजवळ येऊन थांबली. अनुराधा आणि विनोद गाडी बाहेर आले. या मॅडम, आपल्याला यांच्याचकडे जायचंय, विनोद म्हणाला. बाहेर बंगल्याला कुंपण होतं आणि तिकडून आतमध्ये एक सफेद रंगाचा भव्य असा बंगला दिसत होता. कुंपणाच्या आत पाय टाकल्या टाकल्या त्यांचं स्वागत एका मंद सुगंधानं केलं. तो सुगंध एवढा छान होता की आत्तापर्यंत असलेली चिंता, भय आणि काळजी सर्व काही क्षणात नाहीसं झाल्यासारखं त्यांना वाटलं. त्या दोघांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला. समोर एक मोठा हॉल होता आणि हॉलमध्ये अनेक लोक खाली बसले होते. एका खोलीबाहेर एक मुलगा उभा होता आणि तो थोड्या थोड्या वेळाने एक एक करत माणसांना आत सोडत होता. आतून घर खूप मोठं होतं. साधारण 5 खोल्या होत्या. जिकडे अनुराधा आणि विनोद बसले होते त्या प्रशस्त सभागृहात लोकांची उत्तम सोय केली होती. गरम होऊ नये म्हणून पंखे आणि पिण्याचं पाणी तर तिकडे होतंच, शिवाय त्या सभागृहाला अनेक खिडक्या होत्या ज्यातून छान ताजी हवा आणि तो मंद सुगंध सुद्धा आत येत होता, ज्याने अनुराधाची काळजी कमी झाली होती. त्या खोलीत जायच्या आधी प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो काही तणाव, जे काही दुःख दिसत होतं ते त्या खोलीतून परत बाहेर आल्यावर दिसत नव्हतं. जे लोक त्या खोलीतून बाहेर पडत होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. साधारण 9:30च्या सुमारास त्यांचा नंबर लागला. अनुराधा प्रथमच आत प्रवेश करत होती. आतमध्ये मंद सुगंध दरवळत होता. तिकडे एक दिवा देखील होता ज्याचा प्रकाश डोळ्यांना त्रास न देता शीतलता देत होता. समोर 2 आसनं होती आणि त्या आसनासमोर एक व्यक्ती बसली होती जिच्या चेहऱ्यावर तेज दिसून येत होतं. उंची साधारण 5 फूट 10 इंच, सावळा वर्ण, थोडे काळे सफेद केस, चमकदार डोळे, सरळ नसिका, भारदस्त शरीर आणि त्यांच्या चेहऱ्यावर निरागस हसू. त्यांना पाहून कोणाच्याही मनात देव पाहिल्याचे भाव येऊन हात जोडले जावे असे प्रभावी व्यक्तिमत्व. बोल विनोद, आज माझी आठवण कशी आली? आणि या कोण? सच्चिदानंद यांनी मधुर आवाजात विचारलं. त्यांचा आवाज खरंच खूप शांत होता आणि त्यांचा चेहरा सुद्धा शांत होता. या अनुराधा मॅडम, फलटणचे काशीनाथ यांच्या पत्नी, विनोदने ओळख करून दिली. तसे अनुराधाने त्यांना नमस्कार केला. अच्छा, फलटणवाले का? एवढं मोठं प्रस्थ आणि त्यांचं माझ्याकडे काम? सच्चिदानंद हसत म्हणाले. हो, म्हणजे काम तसं होतं म्हणूनच आम्ही इथे आलो. इतके बोलून अनुराधाने त्यांना आत्तापर्यंत जे काही घडलं होतं ते सर्व सविस्तर सांगितलं. अच्छा, गोष्ट गंभीर दिसतीये. तुम्ही जे काही मला सांगितलंय त्यावरून मी इतकं सांगू शकतो की अशी बाधा खाण्यातून किंवा कपड्यांमधून, नाहीतर रुमाल किंवा एखादा दागिना यातून होऊ शकते, किंवा एखाद्या आधीच पछाडलेल्या जागेपासून सुद्धा ही बाधा मागे लागू शकते. हे न कळत चुकून सुद्धा होऊ शकतं, किंवा हे कोणी मुद्दामून घडवून सुद्धा आणू शकतं. विनोद, एक काम कर, उद्या यांच्या सोबत जा आणि यांच्या मुलीचे मित्र मैत्रिणी यांची यादी कर आणि त्यांना सर्वांना भेटून चौकशी कर की इतक्यात ते अशा कुठल्या जागी गेले होते का जिथे माणसांची वर्दळ नाही, किंवा तो भाग निर्मनुष्य असतो. अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे नेत्रा रात्री उशिरा पार्टी करून घरी यायची, त्यामुळे ती अशा कुठल्या तरी ठिकाणी जाण्याची शक्यता असू शकते. अनुराधाताई, तुम्ही काळजी करू नका, मी 2 दिवसात येतो तिकडे. तोपर्यंत तुम्ही ही पूड तिच्या कपाळावर लावा, म्हणजे ती शांत राहील. आणि हे लिंबू घेऊन जा, हे नेत्राच्या रूममध्ये घेऊन जा आणि या लिंबाला जो रंग येईल तो मला सांगा.
म्हणजे ते जे काही तिला लागलं आहे ते किती भयानक आहे याचा अंदाज आपल्याला येईल. विनोद, मला फोन करून सर्व कळव, सच्चिदानंद म्हणाले. धन्यवाद दादा. ते तुमचे किती पैसे द्यायचे? अनावधानाने अनुराधाने विचारलं. तसं विनोदने चमकून अनुराधाकडे पाहिलं आणि नंतर सच्चिदानंद यांच्याकडे पाहिलं. तसे सच्चिदानंद हसले आणि म्हणाले, माफ करा, पण मी हे सर्व पैसे कमावण्यासाठी करत नाही. देवाच्या कृपेने मी माझं पोट भरू शकतो एवढं नक्कीच माझ्याकडे आहे. हे कार्य मी लोकांच्या सेवेसाठी करतो. त्यांच्या या वाक्याने अनुराधाला आता खात्री पटली की तिने इकडे येऊन काही चूक केली नाही. अनुराधा आणि विनोद दोघांनी त्यांना नमस्कार केला आणि ते तिथून निघाले. ती रात्र त्यांनी विनोदच्याच घरी मुक्काम केला आणि पहाटेच्या सुमारास ते पुन्हा फलटणला जाण्यासाठी निघाले. संपूर्ण रस्ता अनुराधा सच्चिदानंद यांनी दिलेली ती पूड आणि ते लिंबू उराशी धरून बसली होती. साधारण 12च्या दरम्यान ते फलटणला पोचले. गाडी पार्क करून दोघे आत आले. आत हॉलमध्ये काशीनाथ बसले होते. त्या दोघांना पाहून काशीनाथ यांचा राग उफाळून आला. आला त्या बाबाला भेटून? काय सांगितलं त्यांनी? होम हवन, नरबळी, तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून असल्या बाबा लोकांचं फावतं, काशीनाथ रागात बोलत होते. तुम्ही समजत आहात तसे सच्चिदानंद नाहीयेत, विनोद काशीनाथ यांना समजावत म्हणाला. तसे काशीनाथ यांनी आपला मोर्चा विनोदकडे वळवला. हे बघ, तू आमच्या घरच्या बाबतीत बोलू नकोस, समजलं? तुझा तर डॉक्टरचा परवानाच मी रद्द करणार आहे. तू फक्त बघ मी तुझं काय करतो ते, काशीनाथ रागात बोलत होते. अचानक नेत्राच्या खोलीतून जोरात ओरडण्याचे आवाज येऊ लागले. तसे ते सर्व पळत तिच्या खोलीच्या दिशेनं गेले आणि खोलीचं दार उघडून आत आले. नेत्रा हातवारे करत ओरडत होती. इतक्यात अनुराधाचं लक्ष तिच्या हातातल्या लिंबाकडे गेलं आणि ती डोळे मोठे करून त्या लिंबाकडे पाहू लागली. तिच्या हातातल्या लिंबाचा रंग हळूहळू बदलू लागला होता. तो आधी गुलाबी, मग लाल आणि मग काळा झाला. विनोद आणि काशीनाथ सुद्धा आश्चर्यानं ते दृश्य पाहू लागले. तेवढ्यात एक पुरुषी आवाज आला. ए म्हातारे, तुला काय वाटलं? अंगारे धुपारे केले तर मी तुझ्या पोरीला सोडेन? अरे तुझी पोरगी मरणार, आणि ते पण 2 दिवसात. वाचवू शकत नाहीस तू तिला. इतके बोलून नेत्रा विचित्र आवाजात हसू लागली आणि पुन्हा बेशुद्ध झाली. हळूहळू अनुराधा पुढे गेली आणि तिने नेत्राच्या कपाळाला सच्चिदानंद यांनी दिलेली रक्षा लावण्यासाठी हात पुढे नेला. तसे नेत्रा अचानक उठून बसली आणि तिने अनुराधाचा हात पकडला. नेत्राचा हात बर्फासारखा थंड होता. नेत्राने आपले काळे डोळे अनुराधावर रोखले आणि त्याच पुरुषी आवाजात नेत्रा म्हणाली, खूप हुशार आहेस तू. म्हणजे मी बेशुद्ध झाले हे पाहून मला ती उदी लावतेस का? इतके बोलून तिने अनुराधाला जोरात धक्का दिला. तशी अनुराधा मागच्या कपाटावर जाऊन आपटली. एक विचित्र घुरघुर नेत्राच्या घशामधून येत होती. पुन्हा एकदा आपले काळे दात विचकवत नेत्रा म्हणाली, एक लक्षात ठेवा, अजून 2 दिवस आणि मग हिचा खेळ खलास. काशीनाथने लगबगीने जाऊन अनुराधाला उचललं. आता विनोद पुढे आला आणि त्याने अनुराधाच्या हातातली पूड आपल्या हातात घेतली आणि तो नेत्राकडे येऊ लागला. त्याला असं समोर येताना पाहून नेत्राला त्याच्या गळ्यात असलेल्या त्या माळेची आठवण झाली आणि नेत्रा घाबरत म्हणाली, ए डॉक्टर, तुझं माझं काही वैर नाही. तू मध्ये पडू नकोस, समजलं ना? पण विनोद थांबला नाही. तो पुढे येत राहिला. आता नेत्राच्या आवाजात कंप येऊ लागला. ए डॉक्टर, पुढे येऊ नकोस, सांगितलं ना? नको येऊस पुढे. पण तोपर्यंत विनोदने ती उदी नेत्राच्या कपाळावर लावली आणि जशी ती उदी नेत्राच्या कपाळाला लागली तसे नेत्रा जोरात किंचाळली आणि तिची ती भयंकर किंकाळी पूर्ण बंगल्यात घुमली आणि नेत्रा बेशुद्ध झाली. आता सर्वजण बाहेर आले. पटला तुमचा विश्वास सर? नेत्रा आजारी नाहीये, तिला पछाडलंय. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.
तुमच्या मुलीला कोणताही डॉक्टर बरं करू शकत नाही. डॉक्टर आजारी माणसांचा इलाज करू शकतात, पण जर नेत्राला कसला आजारच नाही तर डॉक्टर काय इलाज करणार? नेत्राला फक्त सच्चिदानंदच परत घेऊन येऊ शकतात. विश्वास ठेवा. डॉक्टर विनोद काशीनाथ यांच्याकडे पाहून म्हणाला. तसे काशीनाथ निवळले. मला माफ कर अनु, मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. अनु, तू बरोबर आहेस. मी नेत्राला वेळ नाही दिला, तिला कधी जवळ नाही घेतलं. जे बाप म्हणून मी करायला हवं ते मी नाही केलं. त्यामुळेच कदाचित तिची अशी अवस्था झालीये, काशीनाथ रडत म्हणाले. आणि त्यांना असं रडताना पाहून अनुराधा सुद्धा रडू लागली. हे पहा, तुम्ही दोघे सुद्धा शांत व्हा. नेत्राला काहीही होणार नाही. माझा सच्चिदानंद यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते नेत्राला काहीही होऊ देणार नाहीत. अनुराधा मॅडम, आपल्यावर सच्चिदानंद यांनी एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे आणि ती आपल्याला पार पाडायची आहे. इतके बोलून विनोदने त्या दोघांना धीर देत शांत केलं आणि त्यांना सच्चिदानंद यांनी सांगितलेल्या कामाची आठवण करून दिली. म्हणजे कोणतं काम? काशीनाथ यांनी विचारलं. त्यावर अनुराधाने मुंबईला जाऊन सच्चिदानंद यांना भेटेपर्यंत जे काही घडलं ते सर्व सांगितलं. डॉक्टर विनोद, मला खरंच माफ करा. मी तुम्हाला खूप काही वाईट बोललो. काशीनाथ हात जोडून म्हणाले. अहो, असं काय करता? तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होतात. जर मी तुमच्या जागी असतो तर एक बाप म्हणून मी सुद्धा बहुतेक तरी हेच केलं असतं, विनोद म्हणाला. आता विनोद अनुराधाकडे वळत म्हणाला. अनुराधा मॅडम, आपल्याला लवकरात लवकर सच्चिदानंद यांनी जे काम दिलं आहे ते करावं लागेल. विनोद अनुराधाकडे पाहत म्हणाला. हो डॉक्टर, मी तिच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला बोलावते, म्हणजे तिच्याकडून आपल्याला निदान काही गोष्टींचा तरी खुलासा मिळेल, अनुराधा म्हणाली. हो ठीक आहे, तुम्ही बोलवा तिला, मग पुढे काय करायचं ते आपण पाहू, विनोद म्हणाला. तसे अनुराधाने तिची सर्वात जवळची मैत्रीण अश्विनीला फोन लावला. हॅलो, कोण अश्विनी का? हां अश्विनी, मी नेत्राची आई बोलतीये. जरा घरी येऊन जाशील का? अनुराधा म्हणाली. काय झालं काकू? नाही म्हणजे नेत्रा ठीक आहे ना? एवढे दिवस झाले ती ना कॉलेजला आली ना आमचे कॉल घेतीये. सर्व ठीक आहे ना? अश्विनीने विचारलं. हो सर्व ठीक आहे. तू एकदा घरी येऊन जा, थोडं बोलायचं होतं, अनुराधा म्हणाली. ठीक आहे काकू, आज संध्याकाळी येते, इतके बोलून अश्विनीने फोन ठेवून दिला. संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास एक तरुणी काशीनाथ यांच्या बंगल्यात प्रवेश करती झाली. जेमतेम 5 फूट आणि 3 इंच उंची, गोरा वर्ण आणि महागातले कपडे तिने परिधान केले होते. तिने आत येऊन सोफ्यावर पाठमोऱ्या बसलेल्या अनुराधाच्या खांद्यावर हात ठेवला. तसे अनुराधाने दचकून मागे पाहिलं. नमस्कार काकू, तुम्ही मला बोलावलं होतं. नेत्रा कुठे? ती ठीक तर आहे ना? खरं तर मी स्वतःच येणार होते तुमच्याकडे, पण तेवढ्यात तुमचाच फोन आला, अश्विनी म्हणाली. बरंच झालं तू आलीस अश्विनी. थांब, मला तुला कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे. तू बस, मी आलेच, इतके बोलून अनुराधाने अश्विनीला हॉलमध्ये बसवलं आणि ती विनोद डॉक्टरांच्या रूमच्या दिशेनं गेली. डॉक्टर, अश्विनी आली आहे, अनुराधा म्हणाली. अच्छा, एक काम करा, तुम्ही तिला नेत्राच्या रूममध्ये घेऊन जा, मी तिकडेच येतो, विनोद म्हणाला. ठीक आहे डॉक्टर, पण नेत्रा संकोचून अनुराधाने विचारलं. काही काळजी करू नका, ती काही करणार नाही. सच्चिदानंद यांनी उदी दिली आहे ना, ती तिच्या कपाळावर आहे. अश्विनीला काहीही होणार नाही, विनोद म्हणाला. तसे अनुराधा खाली आली. अश्विनी, माझ्यासोबत वर चल, अनुराधा म्हणाली. तसे अश्विनी उठली. काकू कुठे जायचंय? अश्विनीने विचारलं. नेत्राच्या रूममध्ये, अनुराधा म्हणाली आणि ती पुढे चालू लागली. तिच्या मागोमाग अश्विनी सुद्धा जाऊ लागली. काहीच वेळात ते नेत्राच्या रूमजवळ आले. अनुराधाने नेत्राच्या रूमचा दरवाजा उघडला. तसे अश्विनीने नेत्राकडे पाहिलं आणि एक अस्फुट किंकाळी अश्विनीच्या तोंडातून बाहेर पडली. अश्विनीसमोर नेत्राच्या रूपात एक सांगाडा होता. नेत्राच्या डोक्याचे केस विरळ झाले होते, डोळे खोल गेले होते, शरीराची त्वचा अंगाला चिकटली होती, गाल सुकून आत गेले होते,
छाती लोहाराच्या भात्यासारखी वर खाली होत होती. परीसारखी सुंदर नेत्रा आता भयानक आणि विद्रूप दिसू लागली होती. तिला पाहताच अश्विनीच्या डोळ्यात आपोआप पाणी आलं. श्वास घेताना नेत्राच्या घशातून एक घरघर ऐकू येत होती. अश्विनी, पाहिली नेत्राची अवस्था? अश्विनीच्या मागून एका पुरुषाचा आवाज आला. तसे तिने चमकून मागे पाहिलं. अश्विनी, मी ओळख करून देते. हे डॉक्टर विनोद आहेत. हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि हेच आता नेत्रावर उपचार करतायत, अनुराधा म्हणाली. अश्विनी, मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर, विनोद म्हणाला. तसे अश्विनीने डोळे पुसले आणि ती म्हणाली, पण मी काय मदत करणार तुम्हाला? अश्विनीने आश्चर्याने विचारलं. तसे विनोदने तिला हाताने खुणवून बाहेर बोलावलं आणि विनोदच्या पाठोपाठ अश्विनी बाहेर गेली. अश्विनी, मला एक सांग, तुम्ही या एका महिन्यामध्ये कुठे बाहेर गेला होतात का? अशा ठिकाणी जिकडे कोणी सहसा जात नाही, किंवा ती जागा शांत असते, निर्मनुष्य असते, किंवा असं ठिकाण जिकडे जाण्यास मनाई आहे? विनोदने भराभर सर्व प्रश्न विचारले. नाही, असे कुठेच आम्ही तरी मागे किंवा या महिन्याभरात गेल्याचं मला तरी आठवत नाहीये. आम्ही जातो ते मित्रांच्या घरी किंवा कोणाच्या तरी फार्म हाऊसवर, बाकी वेगळीकडे कुठेच असं नाही, अश्विनीने आठवून सांगितलं. ठीक आहे, मला सांग, नेत्राचं कुणाशी भांडण वगैरे काही झालं होतं का? किंवा तिला कोणी धमकी वगैरे दिली असं काही घडलं आहे का? विनोदने पुढील प्रश्न विचारला. तसे थोडा विचार करून अश्विनी म्हणाली, हो, समीर म्हणून एक मुलगा आहे आमच्या ग्रुपमध्ये. त्याने अनेक वेळा नेत्राला लग्न करशील का म्हणून विचारलं होतं, पण नेत्राने दरवेळी त्याला नकार दिला होता. आणि त्या दिवशी जे काही झालं ते मला अजून सुद्धा आठवतंय. त्या दिवशी नेत्राचा वाढदिवस होता आणि तो आम्ही नेत्राच्याच फार्म हाऊसवर साजरा करत होतो. नेत्राचे आईवडील सुद्धा आले होते, पण ते लगेच निघून गेले. मग आम्ही मित्रच होतो फार्म हाऊसवर. खरं तर नेत्राने समीरला निमंत्रण दिलं नव्हतं, पण तरी सुद्धा तो तिथे आला होता आणि जे व्हायचं तेच झालं. त्याला पाहून नेत्रा प्रचंड रागवली. ह्याला कोणी बोलावलं इकडे? नेत्रा त्याच्याकडे पाहत चिडून म्हणाली. मला सुद्धा नाही माहीत ह्याला कोणी बोलावलं, मी आश्चर्याने म्हटलं. समीर हातामध्ये लाल फुलांचा बुके घेऊन नेत्रासमोर आला आणि तिच्या हातात बुके देत तिला विश केलं. तसे नेत्रा रागाने त्याला म्हणाली, तुला कोणी आमंत्रण दिलं, आणि ते सुद्धा माझ्या पार्टीमध्ये? आमंत्रण? मला आमंत्रणाची काय गरज आहे? माझ्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस आहे, समीर हसत म्हणाला. काय होणारी बायको? अरे, माझ्या छपलेजवळ उभी राहण्याची तरी तुझी लायकी आहे का? अरे, तुझ्यासोबत तुझं सगळं खानदान मी विकत घेऊ शकते आणि तू माझ्याशी लग्न करायची स्वप्न पाहतोयस? चल निघ इकडून, नाहीतर हाकलून द्यायला सांगेन. कुठून येतात भिकारी काय माहीत, नेत्रा रागात म्हणाली. समीरने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसे तिने त्याच्यापासून स्वतःला सोडवून घेतलं आणि त्याच्या कानाखाली वाजवली. तुझी लायकी आहे का, हरामखोर? तू माझ्या शरीराला स्पर्श केलास? गटारात वाढणारी कीड तू! माझ्या अंगाला हात लावण्याची तुझी हिंमत झाली कशी? असे बोलून तिने समीरला मारलं आणि फार्म हाऊसवरील नोकरांना त्याला बाहेर हकलून द्यायला सांगितलं. तसे त्यांनी समीरला मारून फार्म हाऊसच्या बाहेर फेकून दिलं. नेत्रा, हे तुला खूप महागात पडेल. नाही तुला माझी करून तुझा माज उतरवला ना, तर नाव समीर सांगणार नाही, असे म्हणत धमकी देत समीर निघून गेला. अश्विनीने सर्व हकीकत विनोदला सांगितली. असं झालं तर मला समीरचा नंबर देशील का, विनोदने विचारलं. हो, 1 मिनिट, हा नंबर घ्या, असे बोलून अश्विनीने विनोदला समीरचा नंबर दिला. डॉक्टर, नेत्रा बरी होईल ना, अश्विनीने विचारलं. हो, म्हणजे मी नक्की प्रयत्न करेन. तू जी काही माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद. अजून काही लागलं तर मी तुला कॉल करेन. ये आता तू, विनोद म्हणाला. तसे अश्विनी सर्वांचा निरोप घेऊन निघून गेली. इकडे विनोदने समीरला लगेच फोन लावला. हॅलो समीर, मी विनोद बोलतोय. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय आणि त्यासाठी तुला भेटायचंय, विनोद म्हणाला. माफ करा, पण मी आपल्याला ओळखलं नाही, समीर म्हणाला. अरे, मी नेत्राचा मित्र आहे.
आणि ती सुद्धा येणार आहे माझ्यासोबत. खरं तर तिलाच तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय, विनोदने खोटं सांगितलं. नेत्राला आणि माझ्याशी काय बोलायचंय, समीरने विचारलं. हे बघ, ते काही मला माहीत नाही, पण तिचा मूड तर छान वाटत होता आणि तिनेच आत्ता मला सांगितलं की तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण इकडे फोनवर नाही, कुठेतरी बाहेर भेटून, विनोदने सराईतपणे खोटं सांगितलं. हां, ठीक आहे, मी तयार आहे. उद्या सकाळी 11 वाजता मला पोटभर या रेस्टॉरंटमध्ये भेटा. पण नक्की उद्या नेत्रा येणार आहे ना? माझी मस्करी तर करत नाहीत ना तुम्ही, साशंक मनाने समीरने विचारलं. अरे नाही, तुझी मस्करी करून मला काय मिळणार आहे? ठीक आहे, ठरलं तर मग उद्या ठीक 11 वाजता आपण भेटू, इतके बोलून विनोदने कॉल ठेवून दिला. उद्या मी समीरला भेटून घेतो, पाहतो काही माहिती मिळते का, विनोदने काशीनाथ आणि अनुराधाला सांगितलं. विनोद, उद्या आम्ही सुद्धा येऊ का तुझ्यासोबत, काशीनाथने विचारलं. नाही सर, मला त्याची गरज वाटत नाही. तुम्ही इकडेच थांबा आणि नेत्राची काळजी घ्या. काय होतं ते मी तुम्हाला कळवतोच, विनोद काशीनाथ यांना म्हणाला आणि तो आपल्या रूमच्या दिशेने निघून गेला. सच्चिदानंद यांच्या उदीमुळे नेत्रा शांत झाली होती. ती निश्चित पडून होती. सकाळी ठीक 11 वाजता विनोद समीरने सांगितलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोचला. तिकडे समीर आधीच येऊन बसला होता. अश्विनीने विनोदला समीरचा फोटो दाखवल्याने त्याला समीरला ओळखणं कठीण गेलं नाही. तो समीर बसला होता त्याच्या समोर जाऊन बसला. अहो मिस्टर, हा काय फाजीलपणा आहे? इकडे माझे मित्र येणार आहेत, मी इकडे जागा आरक्षित करून ठेवलीये, चिडून समीर विनोदला म्हणाला. समीर, रिलॅक्स. अरे मीच विनोद, आपलं बोलणं झालं होतं कॉलवर, विनोदने आठवण करून दिली. ओ हां, सॉरी, म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही. पण तुम्ही मला कसे ओळखता आणि नेत्रा कुठे आहे? समीरने विनोदच्या मागे पाहत आश्चर्याने विचारलं. मला नेत्राने तुझा फोटो दाखवला होता आणि तिने तुझ्यासाठी एक व्हिडिओ सुद्धा पाठवलाय. थांब, मी दाखवतो, इतके बोलून विनोदने आपल्या मोबाईलमधील एक व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओमध्ये एक विद्रूप मुलगी होती. तिच्या डोक्यावरचे केस कमी झाले होते, गाल सुकून आत गेले होते, डोळे खोल गेले होते, हातापायाचं मांस हाडांना चिकटलं होतं. तो व्हिडिओ पाहून कोणालाही शिसारी आली असती. शी, हे कोण आहे आणि नेत्राने हा व्हिडिओ का पाठवलाय माझ्यासाठी, समीरने फोन बाजूला ठेवत विचारलं. अरे, तू ओळखलं नाहीस हिला? अरे, ही नेत्रा आहे, तुझी नेत्रा, विनोद समीरकडे पाहत म्हणाला. काय? हे कसं शक्य आहे? नाही, ही नेत्रा असूच शकत नाही, समीर घाबरत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव विनोदने टिपले आणि नक्कीच ह्याने काहीतरी केलं आहे याचा विनोदला संशय आला. समीर, मला सांग, तू नेत्राला लग्नासाठी विचारलं होतंस ना? पण तिने नकार दिला, तुझा अपमान झाला आणि तुला धक्के मारून बाहेर काढलं गेलं. तेव्हा तू तिला धमकी दिली होतीस आणि तू ती खरी करून दाखवलीयस, विनोदने अंधारात खडा मारून पाहिला. नाही नाही नाही, मी काहीही केलेलं नाही, अडखळत समीर म्हणाला. हे बघ समीर, मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, एक डॉक्टर, ज्याला लोकांचं बोलणं आणि त्यांचे हावभाव यावरून तो माणूस किती खरं बोलतोय हे समजतं. तुझ्या शरीराची भाषा मला सांगतीये की तू काहीतरी लपवतोयस, तू खोटं बोलतोयस. हे बघ, खरं सांग, तुला काहीही होणार नाही याची खात्री मी तुला देतो, विनोद आश्वासन देत म्हणाला. समीर आता रडकुंडीला आला होता आणि आता तो बोलू लागला. माझा नेत्राने तिच्या वाढदिवसादिवशी अपमान केला आणि तो सुद्धा सर्वांसमोर. तो मला जिव्हारी लागला. मला तिला चांगला धडा शिकवायचा होता, पण तो कसा शिकवावा ते समजत नव्हतं. मी माझ्या एका जवळच्या मित्राला घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्याने मला एका बंगाली बाबाचं नाव सांगितलं आणि तो बाबा वशीकरण करू शकतो हे सुद्धा सांगितलं. तेव्हा मी ठरवलं की नेत्राला वश करून आपलं करायचं. तसे मी त्या बाबाकडे गेलो आणि त्याला सर्व काही सांगितलं. तसं त्याने मला नेत्राची कोणतीही एक वस्तू आणून द्यायला सांगितली. तसे मला आठवलं की माझ्याकडे तिचा एक हात रुमाल होता. ती कॉलेजमध्ये बेंचवर तो रुमाल विसरली होती आणि तिची आठवण म्हणून मी तो माझ्याचकडे ठेवला होता. तो मी त्या बाबाला दिला
आणि त्याने त्याचं काम सुरू केलं आणि मला दुसऱ्या दिवशी बोलावलं. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्याच्याकडे गेलो तेव्हा तो म्हणाला की काम नाही झालं आणि होणार पण नाही. मी त्याला त्यामागचं कारण विचारलं, पण त्याने ते मला सांगितलं नाही. बस एवढंच झालं होतं. मी नेत्राला काहीही केलेलं नाही, समीर रडत म्हणाला. हे बघ समीर, जर आपल्यावर कुणी प्रेम करत नसेल तर त्याच्याकडून जबरदस्ती प्रेमाची आशा करू नये. तुझा अपमान झाला, पण का? ती तुला पसंत करत नव्हती तरी तू बळजबरीने तिच्या मागे लागला होतास. अरे कुणी दुसरी मुलगी असेल जिला तू आवडत असशील. हे बघ, एक मित्र म्हणून मी सल्ला देतो, हे असले उद्योग करू नकोस, नाहीतर एक दिवशी ते तुझ्याच अंगाशी येतील. लक्षात ठेव. आणि मला त्या बाबाचा पत्ता दे, विनोद म्हणाला. तसे समीरने त्या बाबाचा पत्ता विनोदला दिला आणि समीर निघून गेला. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.